नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज मी हिरव्या वाटाण्याची एक साधी सोपी भाजी बनवते। खायला तर टेस्टी होतेच, पण वेळसुद्धा कमी वाचेल तुमचा जर तुम्ही टिफिनसाठी बनवणार असाल तर। इथे मी वाटाणे भिजायला टाकलेले होते रात्रीच। 1 ते 1.5 कप हिरवा वाटाणा घेतलेला होता। भिजून चांगला तयार आहे, छान प्रकारे फुललेला सुद्धा आहे। अगोदर आपण कुकरला वाटाणा लावून घेऊया। हा वाटाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 शिट्ट्यामध्ये चांगला मऊसूत शिजून तयार होतो। अर्धा चमचा मीठ घालूया, कुकरचं झाकण बंद करून आपण गॅसवरती ठेवून देऊया। आता दुसरीकडे मी मसाला तयार करण्यासाठी कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। खडे मसाल्यांमध्ये 3-4 काळी मिरी, 3-4 लवंग, 1 मोठी वेलची आणि 1 दालचिनी आहे। हा सगळा मसाला बनवून तयार आहे आणि मोठे 2 कांदेसुद्धा मी इथे चिरून घेतलेत बारीक बारीक। आता आपण वाटाणा शिजला की नाही आहे ते बघूया, कारण कुकर गार झालेला आहे। तर मस्त वाटाणा शिजून तयार आहे। बघितलं तुम्ही, साल लगेच बाजूला होती या हिरव्या वाटाण्याची आपण शिजवला की। हे पहा, मस्त शिजून तयार आहे। फक्त 3 शिट्ट्या घेतलेत मी। आता डायरेक्ट आपण फोडणी देऊ। त्यासाठी कढई गॅसवरती ठेवले, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातले, त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया। याच मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत। जिरे टाकल्यानंतर लगेच आपण इथे जो कांदा चिरून घेतलेला होता तो इथे टाकूया, कारण थोडंसं मसाल्यांना तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आणि लगेच कांदा टाकून घ्यायचा। कांदा इथं आपण चांगला तेलावरती भाजून घेऊया। तुम्ही या भाजीमध्ये थोडासा बटाटा पण शिजवून घालू शकता। जेव्हा वाटाणा उकडायला टाकतो त्यावेळेस 2 बटाटे टाकून द्यायचे, कारण बऱ्याच जणांना वाटाण्याबरोबर बटाटा खायची सुद्धा सवय असते किंवा आवडतो जास्त। आता हे आपण मसाला काढलेला होता तो लगेच या कांद्यामध्ये टाकून घेऊया। या मसाल्यामध्ये मी टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे। हे छान असं तेल सुटेपर्यंत आपण या मसाल्यात भाजू। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा इथे काळं तिखट घातले मी, तुम्ही कुठलंही तिखट घाला जे तुमच्याकडे आहे ते। आता अर्धा चमचा आपण इथं हिंग घातला आहे। अर्धा चमचाच मीठ घालते, कारण आपण वाटाणा शिजवताना पण अर्धा चमचा घातलेला होता, त्यामुळे ते दोन्ही व्यवस्थित होईल। आता हे मसाले पण आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया। हे सगळी प्रोसेस आपण मंद गॅसवरती करायची आहे, त्यामुळे काय होतं, व्यवस्थित मसाले भाजले जातात आणि त्याचा फ्लेवरसुद्धा छान उतरतो तेलामध्ये। आता मसाले छान भाजून झाले, त्यामध्ये लगेच आपण आता वाटाणा टाकून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडासा फ्लावर, बटाटा किंवा अजून कुठल्या तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करू शकता। छान होते बटाट्याची भाजी, मस्त झालेली सुद्धा आहे। थोडंसं पाणी घालते वरून मिक्सरचं भांडं विसळून, तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त पातळ घट्ट करू शकता, पण मला टिफिनला द्यायचे त्यामुळे मी रपतप बनवले। टिफिनला द्यायचे असेल तर वर जे खडे मसाले दिसत आहेत ते सगळे काढून टाकायचे, म्हणजे खाताना त्यांच्या दातामध्ये येणार नाही आहेत। तर मस्त झालेली आहे हिरव्या वाटाण्याची भाजी, साधी सोपी भाजी, घरातल्याच वस्तूंमध्ये बनवली। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, आणि आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। परत आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार।